हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णाने आणि भक्तीने घरामध्ये 5 मुलींना जेवायला घालण्याचा घाट घातलेला असतो आणि त्यासाठी आता कृष्णा आणि भक्ती या दोघींनी मिळून उत्तम स्वयंपाकसुद्धा बनवलेला असतो आणि आता वेगवेगळ्या मुलींनासुद्धा भक्तीने जेवायला बोलवलेलं असतं आणि आता मुली येणारसुद्धा असतात। जेवणाची वगैरे सगळी तयारी झालेली असते, पण पूजाने येऊन त्या जेवणामध्ये आता काहीतरी असा पदार्थ, असं द्रव्य टाकलेलं असतं की त्यामुळे आता जेवायला बसलेल्या मुलींना अचानकच त्रास व्हायला लागतो आणि आता मुलींना जेवता जेवता त्रास झाल्यामुळे मुली तोंडातनं खाल्लेला घाससुद्धा खाली काढून ठेवतात आणि म्हणतात, नको आहे आम्हाला हे जेवण, नाही खायचं। आणि मग त्या मुली तशाच काहीही न खाता पिता तिकडनं निघून जातात। आता ह्या अशा लहान मुली काहीही न खाता पिता निघून गेल्यामुळे कृष्णाला खूपच जास्त वाईट वाटतं। कृष्णा ही काय झालं ते विचारतसुद्धा असते, पण आता मुली कृष्णाला काही सांगत नाही। आता त्या मुली अशा न खाता पिता गेल्यामुळे कृष्णाच्या अगदी वर्मी बसलेली असते ही गोष्ट आणि कृष्णाला आता कळतही नसतं की हे सगळं नेमकं कुणी केलं, कसं केलं, का केलं। स्वयंपाकघरात तर फक्त मी आणि भक्तीच होतो आज दिवसभर, बाहेरचं कोणी बी स्वयंपाकघरात गेलं नव्हतं, तरी बी हे समजा कसं झालं या गोष्टीचा विचार करून करून आता कृष्णीचं डोकं पार फुटाय आलेलं असतं। तरी बी कृष्णीच्या डोक्यातलं विचार काही संपत नसतात। ती आता दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला बी सांगायला लागते, दुष्यंत सरकार, अहो मी सांगायला लागलोय नवं, मला आठवायलंय मी आणि भक्तीच होतो स्वयंपाकघरात आणि आम्ही दोघींनी बी व्यवस्थित अगदी समजा स्वयंपाक बनवला होता। त्यावर दुष्यंत हा आता कृष्णाला म्हणतो, जमत नाही तर मग हा असला घाट घालायचा कशाला। आणि मग आता त्याने CCTV फुटेज चेक केलेलं असतं हॉलमधलं, जेणेकरून त्याला कळावं की बाहेरचं कोणी घरामध्ये आलं होतं का। त्यावेळेस मग त्याला ती जी भांडीवाली असते ती दिसलेली असते आणि त्याला कळालेलं असतं की ह्या भांडीवालीच्या हातामध्ये एक छोटी बाटली होती। ही किचनमध्ये जाताना आणि किचनमधून येताना हिच्या हातातच ती बाटली होती, पण जेव्हा हिने मला बघितलं त्यावेळेस हिने ती बाटली लपवली। मग आता हे सगळं कळाल्यावर दुष्यंत हा व्यवस्थित निरखून पारखून बघायला लागतो, तर त्याच्या लक्षात येतं की ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून पूजा होती आणि मग पूजाने हे सगळं केलं आहे हे कळाल्यावर दुष्यंतला आणखीनच खूप जास्त राग आलेला असतो। हिची हिंमत कशी झाली माझ्या घरचा कार्यक्रम खराब करण्याची, असं दुष्यंतला वाटलेलं असतं। आणि मग दुष्यंतने पूजाला फोन करून खूपच जास्त झापलेलं असतं आणि लायकीत राहायचं, पुन्हा जर माझ्या घरच्या कार्यक्रमामध्ये लुडबुड करण्याचा किंवा खराबी करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे। दुष्यंत रांगडे पाटलांनी आजपर्यंत कोणालाही माफ केलेलं नाही आहे, पण तुला माफ करतोय पहिल्यांदा आणि शेवटचं, पण जर पुन्हा ही चूक परत रिपीट केलीस तर याद राख तुझी गाठ माझ्या हातात आहे। माझ्या बायकोने लहान लहान मुलींसाठी जो कार्यक्रम ठेवला होता तो खराब करण्यासाठी, माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी हा सर्व घाट तू घातलास। अगं बावळट मुली, पण त्या तुझ्या फालतू कर्तुतीमुळे त्या लहान लहान मुलींच्या तोंडातलं जेवण निघालं, त्यांना एवढा त्रास सहन करावा लागला, याबद्दल तुला काही वाटत नाही का? लाज लज्जा शरम सगळं विकून खाल्लं आहेस का? त्यानंतर मग आता ज्या बायकांच्या मुलींना त्रास झालेला असतो त्यांनी कृष्णाविरोधात पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि आता पोलीस चौकशी करण्यासाठी कृष्णाला घेऊन जायला आलेले असतात। त्याबरोबर मग दुष्यंत हा आता पोलिसांच्या समोर येऊन उभा राहतो आणि पोलिसांना विचारतो, इन्स्पेक्टर साहेब काय झालं आहे? पोलीस आता सगळी हकीकत दुष्यंतला सांगतात। त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही मान्य आहे मला की आमच्या घरामध्ये त्या मुलींना त्रास झाला, आमच्याच घरात जेवण त्यांना ठेवलं गेलं होतं, पण दुष्यंत आता पुढे म्हणतो, आमच्या घरातल्यांकडून ही चूक झालेली नाही आहे आणि स्पेशली माझ्या बायकोने यामध्ये काहीही केलेलं नाही आहे साहेब, उलट आमच्याच घरात कोणीतरी घुसून हे सगळं केलं आहे। त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, दुष्यंत सरकार हे बघा, आम्हाला मान्य आहे की तुम्ही जे म्हणताय त्यात काहीतरी तथ्य असेल, पण पुराव्यांशिवाय आपण हे कसं सिद्ध करणार? त्यावर दुष्यंत म्हणतो, पुरावा आहे आमच्याकडे। त्याबरोबर आता त्या ठिकाणी बाळजाबाई आलेले असतात आणि आता 4-4 बाळजाबाई कृष्णाचा अपमान करायला लागतात आणि कृष्णाला म्हणायला लागतात, कळलं का आमची परवानगी न घेता कुठलाही कार्यक्रम योजण्याचं काय फळ मिळतं ते?
जर या समद्यामध्ये आमची संमती घेतली असती नव्ह तर आम्ही स्वतः या समद्या कार्यक्रमाचा घाट घातला असता आणि यामध्ये बारकाईनं लक्ष बी दिलं असतं. आणि जर कार्यक्रम आमच्या देखरेखीखाली पार पडला असता नव्ह तर ह्या समद्या गोष्टी घडल्याच नसत्या. जर व्यवस्थित एखादं काम पार पाडता येत नसेल नव्ह तर हातात घ्यायचंच नाही. आज तुझ्यामुळं रांगडे पाटलांच्या नावाला बट्ट्या लागण्याची वेळ आली आहे. आज पाहू तर रांगडे पाटलांच्या दारावर पोलीस फक्त रांगडे पाटलांचा प्रचार करण्यापुरता आले आहेत, रांगडे पाटलांचा सन्मान करण्यापुरता आले आहेत. पर आज तुझ्यामुळं रांगडे पाटलांच्या घरात पोलीस चौकशी करण्याखातर आले आहेत. त्याबरोबर आता कृष्णा ही रडायला लागते. तर बाळजाबाई म्हणत असतात, डोळ्यातनं ते उगाच खोटं नाटं पाणी काढण्याचं आमच्यासमोर नाटक करायची काय बी गरज नाही. नाही, दुष्यंत भुलल तुझ्या या डोळ्यातल्या पाण्याला, पण आम्ही नाही. 5 गावच्या भावी सरपंच आहोत आम्ही. आज पावतर कोण खरं कोण खोटं हे वळखायला आम्हाला त्या माणसाकडे बघण्याची एक नजर पुरेशी आहे. त्यामुळं तू काय केलं आहेस आणि तू काय नाही केलेलं नवं हे आम्ही तुझ्याकडे बघता क्षणी ओळखलेलं आहे. त्यामुळं उगाचच्या उगाच आमच्यासमोर खोटी नाटकं करू नको. त्याबरोबर आता कृष्णा म्हणायला लागते, बाळजाबाई अहो म्या खोटं नाही बोलत आहे, म्या खरंच बोलायलो, म्या खरं सांगायलो, म्या काय बी नाही केलेलं. म्या कशापायी खोटं बोलू? म्या जर खोटं बोलत असतो तर म्या कशापायी रडलो असतो? अहो दुष्यंत सरकार तुम्ही तरी सांगा की बाळजाबाईसनी हे समजा करून मला काय मिळणार होतं? अहो जर मला त्या पोरीसनी जेवाया घालायचंच नव्हतं तर म्या त्यासनी बोलवायचा घाट तरी कशापायी घातला असता? अहो म्या निर्दोष तुटलो ह्या समद्यातनं म्हणून माझ्याच बहिणीनं हे समज ठरवलं होतं. मग माझ्याच बहिणीच्या नावाची खराबी व्हावी, तिचा नवस पुरा होऊ नये यासाठी म्या कशापायी प्रयत्न करेन. आणि स्वतःच्याच घरात असं लेकरं बाळ उपाशी जाणं हे मला बी नाही आवडलेलं. म्या काय नाही केलेलं दुष्यंत सरकार, अहो म्या खरं बोलायलो. दुष्यंत म्हणतो तू शांत हो. आणि मग आता तो पोलिसांना घेऊन त्या ठिकाणून लगेचच निघालेला असतो. आणि आता तो सदाला पुन्हा सांगतो, सदा आपण जे फुटेज मगाशी बघितलं होतं ते फुटेज पुन्हा लावायचं आहे, ते फुटेज घेऊन ये. त्याबरोबर आता इथं कृष्णाच्या मनात मात्र विचार सुरू असतात, हे सगळं कुणी केलं असेल, कशापायी केलं असेल, हे समजा करून कुणाला काय गावलं असेल. तर दुष्यंत आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, हे बघा साहेब, हे दुपारी 12:30 ते 1च्या मधलं फुटेज आहे. त्या दरम्यान आमच्या हॉलमध्ये कोणीसुद्धा नव्हतं. अचानक कृष्णा तिकडनं बाहेर गेली. कृष्णाला त्यावेळेस बाहेरून एक आवाज आला होता. कृष्णा बाहेर गेली, तिला कोणीतरी बाईने पाणी मागितलं होतं. बहुधा ती भांडीवाली बाई होती असं कृष्णा सांगत होती. मग कृष्णा तिला पाण्याचा ग्लास घेऊन प्यायला गेली. ती बाई कपड्यांवरती भांडी देत असल्यामुळे माझ्या बायकोने तिच्याकडून भांडी न घेता तिला कपडे द्यावे असा विचार केला. मदत म्हणून तिने माझे काही जुने कपडे त्या बाईला काढून दिले. ज्यावेळेस ती त्या बाईला कपडे काढून देण्यासाठी माझ्या खोलीत आली त्याच संधीचा फायदा साधून ती बाई आमच्या घरात शिरली. स्वयंपाकघरात कोणी नाही आहे याची खातर जमा करून ती अलगच आमच्या स्वयंपाकघरात गेली आणि तिने तिथे जाऊन आमच्या घरातल्या स्वयंपाकात काहीतरी मिसळलं. हे बघा, येताना तिच्या हातामध्ये ही औषधाची बाटली दिसते आणि जातानासुद्धा ही बाटली आपण तिच्या हातात पाहिली होती. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, थोडं मागं घ्या. मग मागं जाऊन बघतात तर खरोखर तिच्या हातात ती बाटली असते. मग पुन्हा पुढे येऊन बघतात की तिच्या हातातली ती बाटली किचनमधून बाहेर येताना सुद्धा असते. इतक्यात दुष्यंत तिच्या समोर येतो आणि कोण तू असं विचारतो. त्याबरोबर ती बाई ती लगेचच बाटली लपवते आणि आता ती दुष्यंत बरोबर बोलायला लागते. मालकीनबाई घरात आल्या नव्ह म्हणून घरात आलो. इतक्यात त्या ठिकाणी कृष्णासुद्धा येते आणि कृष्णा तिकडे येऊन आता त्या बाईला ते कपडे वगैरे देते आणि मग आता ती त्या बाईला सांगते की आता तुम्ही इकडनं जावा. त्याबरोबर मग ती बाई ही लगेचच तिकडनं निघून जाते. आता हे सगळं काही दुष्यंत पोलिसांना दाखवतो आणि म्हणत असतो, साहेब हे सगळं ह्या बाईनेच केलेलं आहे. मग आता इन्स्पेक्टर त्या बाईतला व्यवस्थित झूम आऊट करून बघतात. त्यावेळेस पोलिसांना कळतं की ही बाई म्हातारी नाहीच आहे, ही एक तरुण मुलगी आहे. आता पोलिसांना हे कळतं कारण पूजाची जी स्किन असते ती एकदम मुलायम सॉफ्ट अशी दिसत असते. मग पोलीस हे स्केच आर्टिस्टला बोलवतात आणि स्केच आर्टिस्टला ते फुटेज देत म्हणत असतात की हे बघ, ह्या फुटेजमध्ये जी मुलगी तुला दिसते ती मुलगी म्हातारी नाही आहे, तर एकदम व्यवस्थित तरुण ताठ मुलगी आहे. तर हिचं तरुण असतानाचं चित्र आपल्याला हवं आहे तर तसं चित्र काढ. हिचे केस काळे कर, हिच्या भोवया काळ्या कर आणि हिचं व्यवस्थित टिकली वगैरे न लावतं चित्र काढ. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की ठीक आहे साहेब. आणि मग आता लगेचच स्केच आर्टिस्टने पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे स्केच बनवून दिलेलं असतं. आता स्केच बनवून झाल्यानंतर पोलीस ते स्केच सगळ्यात अगोदर दुष्यंत आणि कृष्णाला दाखवतात. कृष्णा म्हणते, ही तर
माझी बहीण पूजा आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो काय? तर आता कृष्णा म्हणते आव वय. त्याबरोबर आता पोलीस म्हणतात पूजा कुठे असते? त्याबरोबर आता कृष्णा सांगते आमची पूजी पहिल्यापासून मुंबईतच राहते. पोलीस विचारतात पूजीचा नंबर आणि पत्ता द्या आम्हाला. त्यावर कृष्णा सांगते नाही, माझ्याकडे तिचा नंबर बी नाही आणि पत्ता बी नाही बघा. त्यावर पोलीस तुमच्याकडे तुमच्या बहिणीचा नंबर आणि पत्ता कसा नाही असं विचारतात. तर कृष्णा सांगते कारण मी तिची सख्खी बहीण नाही. मला माझ्या बानं मंदिरातनं आणलं होतं आणि तिनं मला कधी तिची बहीण मानलं नाही, म्हणून तिचा माझ्याकडं काय बी कॉन्टॅक्ट नाही असं कृष्णा सांगते. तर आता दुष्यंत हा तो फोटो बघतो आणि म्हणतो ही पूजा नाही तर ही गौतमी आहे, गौतमी केळकर. ही माझ्याबरोबर कामाला होती. त्याबरोबर आता दुष्यंतला पोलीस म्हणतात काय? त्यावर दुष्यंत सांगतो हो इन्स्पेक्टर साहेब, मी ज्या फर्ममध्ये अगोदर काम करायचो पुण्याला त्याच ठिकाणी ही मुलगीसुद्धा कामाला होती आणि आम्ही एकत्र 3 ते 4 वर्ष काम केलं होतं. आता दुष्यंत आणि कृष्णा एकमेकाच्या समोर हे असं म्हणतात. आता दुष्यंतला कळालेलं असतं की याचा अर्थ पूजा आपल्याबरोबर खोटं बोलली. त्यानंतर आता इन्स्पेक्टर हे म्हणायला लागतात की ठीक आहे, काय करायचं, हिचा शोध कसा घ्यायचा ते आम्ही बघतो. आणि मग पोलीस आता तिकडनं बाहेर पडतात. दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. दुष्यंत आता खोलीमध्ये निघून आलेला असतो आणि आता तो आरशाच्या समोर उभा राहतो आणि म्हणत असतो शी, लाज वाटली पाहिजे दुष्यंत तुला, स्वतःची लाज. अरे त्या मुलीने इतके दिवस नाही रे बावळटा, वर्ष तुझी फसवणूक केली आणि तुला साधं कळलंसुद्धा नाही. ती सतत तुझ्याबरोबर खोटं बोलत राहिली. अरे पूजा कोल्हापुरे नाव असलेली मुलगी तुला स्वतःचं नाव गौतमी केळकर म्हणून सांगते आणि तरीही तू तिच्यावर विश्वास ठेवलास. काय तर म्हणे तिचे आईवडील युरोपमध्ये आहेत, मोठे बिझनेसमन आहेत, उद्योगपती आहेत. त्यांना मला भेटण्याची लाज वाटेल जर मी स्वतःच्या पायांवर उभा नसेल तर, म्हणून मी एवढी टगमग करत होतो. आणि काय मिळालं तर तिचे आईवडील हे आमच्याचकडून कर्ज घेणारे, आमचेच कर्जकरी, आमचेच देणेकरी आहेत. शी, खरंच मला ना ह्या मुलीला असं वाटतं आहे की हिच्या समोर जावं आणि 2 थोबाडीत माराव्या, पण सध्या माझ्याकडे गप्प राहण्यावाचून काही पर्याय नाही आहे. पण तिने हे जे काही केलं आहे ना याची शिक्षा तर तिला बरोबर मिळायलाच हवी. काहीही झालं तरी पूजाला पोलिसांनी पकडलंच पाहिजे असं आता दुष्यंत म्हणत असतो. तर इकडे कृष्णा ही रडत असते आणि आता ती देवी आईसमोर प्रार्थना करत असते. देवी आई, ज्या ज्या पोरींनी माझ्या घरातलं अन्न खाल्लं आहे त्या एका बी पोरीला कशाचा बी त्रास होऊ देऊ नकस. त्या लेकरावरचा त्रास माझ्या अंगावर येऊ दे, पर त्या लेकरांना बरं वाटू दे. माझ्या बहिणीच्या पापाची शिक्षा त्या लेकरांना देऊ नकस. त्या लेकरांची काय बी चूक नाही. पूजीनं हे कशापायी केलं, का केलं हे मला नाही कळत आहे. नाही, मला मान्य आहे आणि ठाव बी आहे, लहानपणापासून तिचा माझ्यावर राग होता. मी तिला आवडत नव्हतो, मला समज मान्य आहे. पण रागाचं तिनं एवढं वाईट असर घ्यावा की तिनं त्या लेकरांचा विचार बी नाही केला. त्यांची काय चूक होती या समद्यात? पूजा असं कसं वागू शकते? पूजेला लाज नाही का वाटली हे समज वागताना? असं सगळं आता कृष्णा म्हणत असते. इतक्यात भक्ती तिकडे येते आणि भक्ती कृष्णाला म्हणते तुझाच लय जीव होता नवं तिच्यावर, आता बघतेस नवं काय करून ठेवलं आहे तिनं. त्यावर कृष्णा म्हणत असते भावा अगं मला नाही कळत झालं आहे हे समज पूजेनं कशापायी केलं आहे ते. अगं का वागली असेल गं ती माझ्याबरोबर असं? कोणत्या जन्मीचं पाप आहे माझं हे का पूजेसारखी भन घावली मला? नाही कळना झालं आहे मला. आईला जेव्हा हे समज कळल तेव्हा तिला किती त्रास होईल पूजेच्या वागण्याचा. तिला तर पूजेचं काय करू आणि काय नको असंच होऊन जाईल. पूजी जे वागल्या नवं ते लई चुकीचं आहे. आणि दुष्यंत सरकार त्यासनी काय वाटत असेल आता? मला बोलायला हवं त्यांच्याबरोबर असा विचार करत आता कृष्णा दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतसमोर ती हात जोडत म्हणायला लागते दुष्यंत सरकार मला माफ करा. दुष्यंत म्हणतो अगं तू कशासाठी हात जोडतेस, तू का माफी मागतेस? त्यावर कृष्णा म्हणायला लागते हे जे काही घडलं आहे ते समज माझ्या बहिणीमुळं घडलं आहे, माझ्या बहिणीनं केलं आहे नवं हे समज. त्यावर आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो तू नको माफी मागू, तू नको हात जोडू. त्याबरोबर इथं आता पूजा हिला मात्र या सर्व गोष्टींची खबरच नसते की पोलीस कृष्णाच्या घरी गेले होते. तिथे दुष्यंतने पोलिसांना CCTV फुटेज दाखवलं आणि त्यानंतर पोलीस आता तिचा शोध घ्यायला लागलेत. ती तर ह्याच आनंदामध्ये
चूर चूर झालेली असते. तिला असंच वाटत असतं की आता पोलिसांनी त्या कृष्णाला अटक करून नेलंसुद्धा असेल आणि पुढच्या काही तासांमध्ये ती भक्ती रडत रडत आपल्याकडे येईल आणि आपल्याला सांगेल की त्या कृष्णाला पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि आपणच तिला सोडवायला जाऊया. त्यावर सावित्रीला ती सांगत असते की आई बघ, पुढच्या 2 तासात भक्ती रडत येते की नाही. भक्तीताई येईल आणि मग आपल्याला सांगेल त्या कृष्णाला पोलिसांनी कसं अटक केलं ते. त्यावर भक्ती आली तरी बी आपण त्या कृष्णीची, त्या अवदशीची काय बी मदत करायची नाही असं सावित्री पूजाला म्हणते. ती म्हणत असते तसा बी त्या अवदशीचा आणि आपला काही एक संबंध नाही आहे. तुझ्या बानं तिला घरला आणली होती त्याची पोर म्हणून. तो मेला, त्याच्याबरोबरच त्याचं नातं बी गेलं. आता आपला त्या अवदशीबरोबर, कार्टीबरोबर काही एक काडी मात्र संबंध नाही. त्याबरोबर पूजा लगेचच म्हणायला लागते, आई अगं त्या पनवतीमुळेच मला माझं घर सोडून, माझी माणसं सोडून, माझं गाव सोडून जावं लागलं होतं आणि मी तिला एवढ्या सहजासहजी सोडून देईन असं वाटलं होतं का तुला. त्याबरोबर सावित्री म्हणत असते, पूजे तू आज लेख जे काही केलंयस का नाही त्यामुळं मला तुझा लईच अभिमान वाटायला आहे बघ. तू त्या अवदशीला बरोबर तिची जागा दाखवून दिलीस बघ. त्याबरोबर पूजा लगेचच म्हणायला लागते, आई अगं माणसाने आपली पायरी ओळखूनच वागायला हवं आणि जर एखादा माणूस त्याची लायकी आणि पायरी विसरायला लागलं तर आपलं कामच आहे ना आपण त्याला ते दाखवून देणं. तर इकडं कृष्णा ही आता दुष्यंतला म्हणत असते, नाही दुष्यंत सरकार, अहो माफी मागू न गं, असं कसं काय म्हणू शकताय तुम्ही. हे समज माझ्या बहिणीमुळं झालं आहे. माझ्या बहिणीनं हे समज केलं, म्याच माफी मागाय हवी नवं. अहो पूजीनं हे का केलं, कशापायी केलं मला काय बी कळना झालं आहे बघा. पर ती जे काही वागली ते समजा चुकीचं होतं. तिच्यामुळं आज रांगडे पाटलांच्या घरात कुणीतरी उपाशी राहिलं, उपाशी पोरी गेल्या. ह्या समद्यामुळं बाळजाबाईंच्या नावाला धक्का लागला. बाळजाबाईंच्या इब्रतीवर या समद्याचा फरक पडेल. पर दुष्यंत सरकार म्या माफी मागतो तुमची. हवं तर मी जाऊन बाळजाबाईंमोरं बी त्यांची माफी मागतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, तुला कोणाची माफी मागायची काही गरज नाही आहे. या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे. आणि तो कृष्णाचे डोळे पुसतो आणि तिला शांत करतो. त्याबरोबर आता पोलिसांनी कृष्णाला अटक केली नाही या गोष्टीचं मात्र बाळजाबाईंना लई जास्त दुःख झालेलं असतं. बाळजाबाई म्हणत असतात, मला वाटलं होतं पोलीस त्या कृष्णेला फरफटत माझ्या घरातनं घेऊन जात्याल, पण तसं तर काहीच झालं नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असशीला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हासनी पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन गावत जाईल आणि समध्या व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीनं घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.